की शेतकरी असो की कर्मचारी असो की लीडर असो पदाधिकारी असो, सगळ्याला काय मान्य? देव मान्य. देव आहे. देवाबद्दल त्याला प्रोक्ष ज्ञान आहे. कोणचं ज्ञान? देव आहे, प्रोक्ष देव आहे. म्हणून देव हा शब्द जो घातला तर माऊली वारकरी संप्रदाय जो आहे त्याला सगुण बी मान्य आणि निर्गुण बी मान्य. ध्यान देऊन आहे का? निस्ता सगुणच का देव? नाही. निस्ता निर्गुणच का देव? नाही. म्हणून सगुण बी आहे आणि निर्गुण बी आहे. वारकरी संप्रदायाला सगुण बी मान्य आणि निर्गुण बी मान्य. म्हणून देव शब्द हा सगुणावर बसतो आणि निर्गुणावर बसतो. देव शब्दाची योजनाच अशी आहे की तो कुठं बसतो? सगुणावर बसतो. आत्मा सगुणावर बसत नाही. आत्मा निर्गुण आहे, ब्रह्म निर्गुण आहे, हरी निर्गुण आहे. म्हणून इथं तो शब्द नाही घातला. हरी हा शब्द हरिपाठामध्ये 108 वेळ आलेला आहे. बंद्या हरिपाठात 27 अभंगामध्ये हरी शब्द किती बारे आलेला आहे? 108. म्हणून आपल्या गळ्यातली माळ जी असते किती मानेची? म्हणून सगळं हिशेबशीर हे वारकरी संप्रदाय, असं मोघम नाही. म्हणून हरी शब्द नाही घातला सुरुवातीला. देव, काऊन की हरी हा शब्द केवळ अद्वय आहे, केवळ अव्यक्त निराकार आहे, निर्गुण आहे. म्हणून तिथं शंका आली असती की वारकरी संप्रदायाला निर्गुणच मान्य आहे का बाबा, सगुण मान्य नाही का? म्हणून सगुण बी आम्हाला काय आहे? मान्य आहे. काऊन की सगुणी भजता निर्गुणी पावलो, विकल्प धरता जिव्हा जडे. म्हणून सगुणाचं भजन करावं लागत असतं, भजन करता येत असतं, सगुणाची उपासना करता येत असते. आणि सगुणाचं भजन आणि सगुणाची उपासना याला फल आहे. याला काय आहे? फल आहे. सगुणाचं जर भजन केलं, सगुणाचं नामस्मरण केलं, सगुणाची सेवा केली, एक चित्तामध्ये निष्पाप वृत्ती तयार होत असते. त्याच्यात पाप करण्याची इच्छा होत नसते, पाप येत नसतं आणि करू वाटत नसतं. जो निर्गुणाची सगुणाची काय करतो? भक्ती करतो, सगुणाची सेवा करतो, त्याच्या वागण्यामध्ये खूप असणारा बदल पडत असतो. त्याला विधीनं वागावं वाटत असतो, तो विधीनं वागत असतो. आणि विधीनं वागता वागताच ज्याचं नाम घ्यायला, ज्याची सेवा करायला त्याची उपासना करीत असतो. आणि त्या उपासनेनं चित्ताची त्याची एकाग्रता होत असते, स्थिर होत असतं. हे दोन कामं होते बघा देवाच्या सगुण भक्तीनं. म्हणून सगुण भक्ती आवश्यक आहे. म्हणून देव हा शब्द जो घातला तो सगुण, म्हणून नाम, नामी आणि ध्यान. बघा 3 प्रकार आहेत: नाम, ध्यान आणि ज्ञान. परमार्थ करण्याकरता सुरुवातीला काय धरावं लागतं? नाम. आणि ज्याचं नाम घेता त्याचं ध्यान, ज्याचं ध्यान करता त्याचं ज्ञान. ह्या टप्पे आहेत परमार्थ. एखाद्या मंदिराला 3 पायऱ्या असतात, पहिली, दुसरी आणि तिसरी. नंददेवाचं दर्शन. तसे हे बी 3 काय आहेत? पायऱ्या आहेत. नाम, ध्यान आणि ज्ञान. मग ज्याचं घ्याले नाव त्याचं काय असावं? ध्यान असावं. ज्याचं करता ध्यान त्याचं काय असावं? त्याला खुर्ची द्या. हो हो, खुर्ची द्या. थोडं आजूबाजूला लक्ष बी दिलं पाहिजे. म्हणून नाम, ध्यान आणि ज्ञान. म्हणून ज्याचा आपण राम, कृष्ण, हरी, गोविंद, गोपाळ अनंत नावं आहेत परमात्म्याचे. आणि त्या नामाला बघा, नामामध्ये शक्ती आहे. नामाला, देवाच्या नामाला महत्त्व आहे. देवाचं नाव काही ठुलेलं नाही, ते आलेलं हे नाव. अवतार नंतर घेतला आणि देव नाव आधी आलेलं आहे. भगवंताने अवतार नंतर घेतला, नाव पुढं आलेलं आहे. हे सगळं आठवतं पण नाव आठत नाही. हरी नाम न आठे ते बरवे. म्हणून रामाचा अवतार घेतला, रामाचं नाव पुढं आलं. कृष्णाचा अवतार घेतला देवानी, कृष्णाचं नाव पुढं आलं. जे जे अवतार घेतले ते नाव पुढं आले. आपलं तसं नाही जीवाचं. जीवाला देह मिळाला नंतर नाव ठेवलंय. जीवाचं कसं आहे? देह मिळाला नंतर काय ठेवलं? उपजली या बालकाशी, नाव नाही ते पाशी.
ठेविल्या नावेशी ओ देत उठी. पण देवाचं तसं नाही. देवाला नाव अगोदरच आलेलं हे. आणि बघा देवाचंच नाव खरं आहे, बाकीचे ते नाव खरे नाहीत. कारण की देवच खरा आहे म्हणून त्याचं नाव बी कसं आहे, खरं आहे. म्हणून देव, चला याच्या पुढं आपण पाहू. म्हणून देव उपासना करण्याला योग्य आहे. देवाचं नाम गोड आहे, मधुर आहे, चांगलं आहे. नाम चांगले चांगले. म्हणून देवाचं नाव पवित्र आहे. काऊन की पवित्र करीत असतं जो नाव घेतो त्याला. बाकीचे नाव अपवित्र येतं, देवाचं नाव पवित्र आहे. जे नाव घेतो तो पवित्र होत असतो. पाहणा जगात तुम्ही चोर जर असेल नाव घेतला तर त्याच्यावर भरवसा बसतो माणसाचा. काय बसतो? हो, भजन करायला वारकरी हे करून. म्हणून चोरपणा झाकीचं ते नाव इतकं पवित्र आहे. त्याचा चोरपणा, त्याचा डाकूपणा, त्याचा विचित्रपणा झाकीतो तुमच्या पुढं. काय घेतल्याने इतकं ते काय. अहो नावावर किती लोक जगायले देवाच्या. चला पंढरपूरला दाखवतो तुम्हाला. सगळे जगायले कशावर पण. हा, व्यापार केला त्याचा. उदर भरण्यासाठी देवाच्या नामाचा वापर करावा का मुक्त होण्यासाठी देवाच्या नावाचा वापर करावा? देवाचं भजन मुक्त होण्यासाठी करावं का संसारासाठी करावं? मग आपण वापरायलो कशाला देव? आपण देवाचं भजन करायलो कशाला? आपण त्याचं नामस्मरण कशाला करायलो? त्याची भक्ती कशाला? की आमचं वाढावे संतान गरीब व्हावे धनधान्य हीच करी हाव संसारिक. अरे संसार होत असतो अदृष्टाने, प्रयत्नाने होत नाही. ज्याचं ज्याचं जसं अदृष्ट असेल तसा तो होत असतो. संसार करायची गोष्ट नाही, करायचा असतो तो परमार्थ, होत असतो तो संसार. सूत्र आहे. पण हे न ध्यानात घेतल्यामुळं आपण उरफाट गेलं. परमार्थ होत असतो आणि संसार करावा लागतो. फक्त सूत्र उरफाट केले आपण. आपण संसार करावा लागतो आणि परमार्थ होत असतो. हे सूत्र आहे आपलं. अरे संसार होत असतो आणि परमार्थ करावा लागतो. परमार्थ करावाच लागतो आणि संसार होत असतो. कमी पडत. ते भी कमी वाले हो चुका है, फक्त पाहणं बाकी. हो चुका है, खाली देखना बाकी आहे. सूर्य उगवत असतो का उगव लागतो, असं वर येतो का लोटावं लागतो सगळे लोकांनी मिळून. पाऊस पडत असतो का पाडावा लागतो. अरे या सगळ्या गोष्टी तुमचा श्वास येत असतो का घ्यावा लागतो. इथं जर प्रकृतीचं काही करता येत नाही आपल्याला, भूक लागती का लावा लागती, तहान लागती का लावा लागती, झोप येते का घ्यावा लागती, बालपणातून तारुणपण आणावं लागतं का येतं, तरुणपणातून वृद्धपणी आणावं लागतं का येतं, आणि मरण येत असतं का आणावं लागत असतं. नाही हे बी नाही कळत का? चांगलं कळत बाबा. आताच येऊन आता बरं उरले ते तुम्हा हरी समर्पणात बरं वेळ झाले आजी बरी. म्हणून ध्यानात घ्या, या गोष्टी करा लागत नाहीत, होत असतात. पण आपलं टकुरं फिरलेलं आहे, आपल्याला वाटतं करावंच लागतं. म्या केलं म्हणून झालं, म्या घर बांधलं म्हणून झालं, म्या विहीर खांदली पाणी लागलं म्हणून झालं. हे करावं लागतं का? होत असतं. अरे होत असतं. तुम्ही लक्षात घ्या, आंधळ्याचे संसार व्हाले, मुक्याचे व्हाले, लंगड्याचे पांगड्याचे काय व्हाले तर संसार व्हाले तर. म्हणून ध्यानात घ्या, संसार करायची गरज नाही. जसं होईल तसं त्याच्याकडे पाहून मुक्त व्हावं माणसाने. देवाचं नामस्मरण करून भजन करून मुक्ती मिळून घ्यावा. म्हणून सुरुवातीला देवाचं नामस्मरण, इतकं नामस्मरण करावं, इतकं नामाची जिव्हेला गोडी लागाव की उठता बसता हरी बोला हरी बोला, हरी बोला गीता, हरी बोला देता, उठता बैसता हरी बोला, दळीता कांडिता हरी बोला, अरे भांडता नाही बो हरी बोला. काय करतानी भांडत असताल तरी काय बोला हरीच मला भांडायला, मीच हरीला भांडायले, असा भाव असा हरीबद्दल. म्हणून भजनाची इतकी आपल्या अंतकरणामध्ये तयारी असा की भजना वाचून खाता पिता उठता बसता बोलता घेता देता हरिमय जीवन झालं पाहिजे.
लक्षात घ्या. जर तुम्ही असं करीत राहिले तर एक दिवस अंतःकरणामध्ये तुम्ही वाणीनं नाही जरी भजन केलं, अंतःकरणातच सहज तयार होईल. ते कुठं तयार होईल? ते वाणी जरी बंद असली तर भजन आतून. ज्ञानदेव म्हणे मौन माळ जप अंतरी धरून श्री. ते भजन कुठं उतरल? अंतःकरणात. वाणीत नाही राहणार. ते अंतःकरणात उतरल भजन. आणि बघा, आणि अंतःकरणात उतरल्यानंतर बघा, लक्षात घ्या, आपण भक्ताच्या पश्चंतीपर्यंत जाणार. आपण भक्ताचे चिंतन करीत असताना अर्जुनाचे किस कृष्ण कृष्ण म्हणत होते, जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. असणारे अनेक आपण असे भक्ताचे काय केले तर दाखल्या केले. पहावे पुराणे विचारून. पुराणात सांगितलेलं आहे. कबीरदास असणारे असे अनेक भक्त होऊन गेले. इतकं त्याचे भजन आत उतरलं होतं. वाणी जरी बंद असली तर मनात काय चालू होतं? भजन चालू होतं. इतकं भजन चालू की वाणी जरी बंद तरी भजन चालू. म्हणून इथपर्यंत भजन गेलं पाहिजे. निष्ठा वाणीतच नाही राहिलं पाहिजे. पश्चंतीत, मध्यमत, वैखरीत तिथं. म्हणून महाराज म्हणतात देव शब्द. आता चला पुढं. देव शब्द. देव हा शब्द जो योजिलेला. देव शब्दाचा अर्थ काय होतो? देव कोणाला म्हणावं? देव आपल्याला देव मान्य आहे, पण देव कसा हे कळून घेतलं नाही आपण. आणि देव ज्याला कळाला ते संत असते. कोणाला विचारावं देवाबद्दल? संताला. देवाचा परिचय कोणाला? संताला. कोर्टात केस तुम्हाला लढवायची असेल तर वकील लावा लागतो. तुम्हाला केस तुमची कोण लावा लागतो? वकील लावा लागतो. कोण की सगळा अभ्यास कोणाला आहे? तिथला वकिलाला. तसं देवाबद्दल कोणाला माहिती आहे? संताला माहिती आहे. हरिप्राप्तीशी उपाय धरावे ते संताचे ते पाय. पाय म्हणजे हे स्थूल नाही. पाय म्हणजे त्याचे वाक्य, त्यांनी सांगितलेला ज्ञान, त्यांनी सांगितलेला बोध आपल्या अंतःकरणात धरावा, अंतःकरणात ठेवा. म्हणून लक्षात घ्या, देव पाहिजे ना, सगळ्याला पाहिजे देव. पण हा सांगतो देव काऊन पाहिजे, कशामुळं पाहिजे? देव म्हणजे सुख, देव म्हणजे आनंद, देव म्हणजे केवळ सुख आहे, देव म्हणजे केवळ आनंद आहे. देव म्हणजेच असणारा ज्याला देव मिळाला, देव कळाला, त्याला जगात काही मिळवायची काही कळायची गरज नाही राहिली. हे सूत्र आहे. ज्याला देव कळाला त्याला काय मिळवायचं? ज्याला देव कळाला त्याला काय मिळवायचं? ज्याला देव कळाला नाही, देव मिळाला नाही, त्याला काय मिळालं? ह्या जगात काहीच मिळालं. उगं भाषे तुम्हाला मिळाल्याचं. जे मिळालं ते जात असतं. ते जे तुम्हाला मिळणार आहे ते संपणारे, संपणाऱ्या वस्तू मिळाल्यात. काय काय मिळालं तुमच्याकडे? जे संपत असतं नष्ट होतं, जे अभावरूप आहे, भावरूप असणार. म्हणून हे सगळं अवघाची संसार हे नष्ट होणार आहे, लटकाय, खोटाय, कल्पित आहे. म्हणून ध्यानात घ्या, देव काऊन मिळवायचा आपल्याला? त्याचं एक कारण आहे, देव मिळाल्यानंतर काहीच मिळवायचं उरत नसतं. देव मिळाल्यानंतर प्रसन्न आनंद असं जीवन होत असतं, निर्भय निशंक, काही मिळवायची गरज नाही असं जीवन आपल्याला पाहिजे. निश्चिंत जीवन सगळ्याला पाहिजे का नाही? निर्भय जीवन सगळ्याला पाहिजे का नाही? आनंद भरीत जीवन सगळ्याला पाहिजे का नाही? प्रसन्न जीवन सगळ्याला पाहिजे का नाही? हे सगळ्याला हवं आहे, सगळ्याला पाहिजे. त्याच्यासाठीच प्रयत्न आहेत आपले, सर्व सुखासाठीच, आनंद भरीत जीवन जगण्यासाठी, निशंक निर्भय जीवन जगण्यासाठी सगळ्याचे प्रयत्न आहेत. पण ते जीवन मिळतं देव कळाल्यावर, देव मिळाल्यावर. ज्या ज्या संताला देव कळाला त्याला जगात काही मिळवायची गरज राहिली नाही. म्हणून संताकडे देव असतो. देव कुठं? संताकडं. म्हणजे कसा? तो ते सांगत असतात, ते कळून देत असतात देवाबद्दल. देवाबद्दल त्याला अनुभूती असते, देवाबद्दल ज्ञान असतं. देव काय आहे अप्रोक्ष त्याला कळालेलं असतं. म्हणून देव शब्द, ह्या शब्दाचा अर्थ काय होतो? देव, देव म्हणजे बघा, दीप धातूपासून देव शब्द तयार झाला आहे. कोण्या धातूपासून? दीप.
दीप म्हणजे दिवा, दीप म्हणजे दिवा, आणि दिवा म्हणजे प्रकाश. चला पुढं, दिवा म्हणजे प्रकाश, आणि प्रकाश म्हणजे कशाला म्हणावं प्रकाश? ज्याने वस्तू दिसत असती किंवा कळत असती त्याला म्हणावं प्रकाश. प्रकाश शब्दाचा अर्थ काय? ज्याने दिसतं, ज्याने कळतं त्याला काय म्हणावं? अनेक वस्तू तुम्हाला कळायल्या तर कोण दाखवायला? प्रकाश. प्रकाश दाखवायला, हे झाड, हे माणसं, हे सगळे रस्ते गल्ले, हे सगळं कोण दाखवायला? प्रकाश. आता प्रकाश, दोन प्रकाश, एक जड प्रकाश आणि एक चित्त प्रकाश. त्याच्यात दोन प्रकार आहे. दिसणाऱ्या वस्तूला दाखविणारा प्रकाश वेगळा, आणि सगळ्याचं प्रकाशन करतो तो प्रकाश वेगळा. प्रकाशाचं प्रकाशन करतो तो प्रकाश वेगळा. म्हणून एक जड प्रकाश आणि एक चित्त प्रकाश म्हणजे चैतन्य प्रकाश. आता हा जो प्रकाश आहे सूर्याचा प्रकाश आहे. हे जो प्रकाश आहे कोणाचा? आता सूर्याचा प्रकाश जो आहे तो डोळ्यामार्फत अंतःकरणामध्ये ह्या सगळ्या वस्तूचं ज्ञान झालं. काय हे जर आपण जवळ आलो, आता देवाच्या जवळ चाललो बरं आपण. कुणीकडे जायचंय? देवाकडे जायचं. हा जो प्रकाश आहे डोळ्यामुळं, डोळ्याद्वारे अंतःकरणात ह्या सगळ्या वस्तूचं काय केलं त्यांनी? प्रकाश म्हणजे दूर आहे, त्याच्या आत डोळा आहे, त्याच्या आत अंतःकरण आहे, आणि या सगळ्याचं प्रकाशन करणारा अंतःकरणाचं, डोळ्याचं, वस्तूचं, प्रकाशाचं प्रकाशन करणारा एक प्रकाश आहे. त्याला विसरलीत तुम्ही, बाहेरच गेले ना, म्हणून आत का हे विसरलेत. ह्या सगळ्याचं प्रकाशन करणारा एक प्रकाश आहे तो चैतन्य प्रकाश, ज्ञान प्रकाश, ज्ञान दिवा. कोणचा दिवा? हा, ज्ञान दिवा, ज्ञान प्रकाश. घरोघरी ज्ञानाचा दिवा. आपलं घर तसंच राहू द्या. काय लिहिलेलं असतं? ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. कोण्या? त्या बांधलेल्या ज्ञानाचा घर, बांधलेल्या घरावर काय लिहिलेलं असतो? मन लिहिलेली असती. ज्ञानाचा दिवा त्या घरावर का? अरे ह्या घर, यालाच काय म्हणलंय? घर. देहच काय आहे? पंचीकरणात ऐकलं नाही का तुम्ही? याला घराची उपमा दिलेली आहे. दोन धारणाचा कोठा येऊ. किती धारणाचा? हे दोन धारणं येतं. चालता बोलता कोठा, फिरता बंगला, फिरता कोठा, दोन धारणाचा. आणि हे आड आहे मागलं. हे मागलं काय आहे? आड. आणि त्याला असे वळचणे घातलेले अशा. हे हाड, हे वाशे फाशे. त्याला असं 72,000 नाड्यांनी शिवलेलं आहे. त्याच्यावर वळचण टाकलेलं आहे कातड्याचं, आणि केसाने त्याच्यावर पांढाळ केलेली आहे. आणि त्याच्यात हे तुम्ही ह्या घरात, कोण्या घरात? ह्या देहरूपी घरात आता विराजमान आहेत. म्हणून याच्यात दिवा लावा. घरोघरी काय लावा? दिवा. म्हणजे मी चैतन्य स्वरूप आहे म्हणून ध्यानात घ्या. ह्या सगळ्याचं प्रकाशन करणारे तुम्ही आहात. जे जे आहे हे ज्ञान घेऊन आहे. काय घेऊन? जर हे आहे तर ज्ञानामुळंच, नाहीतर मग वृत्तीमुळंच, आणि वृत्ती आहे तर ज्ञानामुळंच. म्हणून देव शब्द जो आहे तो देव म्हणजे कोण आहे? जे ज्ञान आहे. आता लक्षात घ्या, खऱ्या देवाचा अर्थ ज्ञान म्हणजेच कोण? देव. अशी श्रुती सांगते, ज्ञान देव तू कैवल्यम. हा, ज्ञाना वाचून देव नाही. देव म्हणजे ज्ञान. देव म्हणजेच कोण? हा, बघा, जे मूर्ती तयार केलेल्या आहेत, जे मंदिरं बांधले त्याच्यात देव आहे, ते सगुण देव आहे. तो भजन करणं, आणि ते निर्गुणाच्या प्राप्तीसाठी. भजन करून कुठं जायचं? हा, पतीचं नाव घेऊन पती ध्यानात घ्यायचा. पतीचं नाव आणि त्याचं ध्यान आणि त्याचं ज्ञान व्हावं. पुन्हा पतीचं घेतलं नाव, त्याचं काय व्हावं? त्याचं काय, तो काय असावं? ध्यानात असावं.
आणि त्याचं काय हे व्यवहारातलं झालं. तसंच इथं बी तेच आहे. म्हणून देव शब्द देवाची हे द्वारी. आता आपण देव शब्द कळाला आपल्याला. देव म्हणजे ज्ञान, देव म्हणजे चैतन्य. जेने येतो कैशी देव ते चैतन्य स्वयंमेव. बिजा देव मानसी कोई हेच बंधन तेने होई. तुम्ही दुसऱ्याला देव समजिलं की तो बंधनाला काय होतो? कारण होतो. बंधनाला कारण होतो. मग दुसरा देव नाहीच ना. जेने तू कहीशी देव, ज्याला तुम्ही देव म्हणाले ते चैतन्य, तो जाणणार आहे. चैतन्य स्वरूप, ज्ञान स्वरूप आहे. म्हणून ध्याना. आणि बिजा देव, दुसरा देव मानला की तोच काय होतो? म्हणून तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये अंधश्रद्धेचं निर्मूलन केलेलं आहे. सेंदरी हेंदरी दैवते कोण पूजिती, आपल्या पोटाजी रडते मागते शिते अवदान. आपल्या इच्छा आणि कापिडी काय देईल ती बराडी. असे बेकार चोट देव तुम्हाला काय देणार आहे? त्याला ते मागायले तुम्हाला काय द्यायचं आणि तुम्ही त्याला मागायले. एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला मागायला. कोणी कोणाला काय द्यायचं? होय, तो भिकारीने हे बी ते उघडलं हे नागवं. कोणी कोणाला कपडे द्यायचे? तसं आपलं संसारातल्या लोकांचं झालेलं आहे. नारळ फोडायचं त्याला आणि 12 महिने उन्हात मरायलेत ते झाडाखाली. आणि त्याला नेऊन काय फोडायचे? नारळ फोडायचे. आणि मागायचं आमचं पिकुजी वावरात तेच ना तू. त्याच्या हातात काय? आणि त्याला आपण काहीतरी मागवतो. म्हणून ध्यानात घ्या. देव शब्दाचा अर्थ ज्ञान, चैतन्य, आत्मतत्व, ब्रह्म, हरी, हेच साक्षी, हेच असणारा देव शब्दाचा अर्थ आहे. आणि तो देव कळतो कुठून? मग त्याचं काय द्वार आहे? महाराज आम्हाला आता कळालं. ज्ञान म्हणजे देव आहे, चैतन्य म्हणजे देव आहे, हरी म्हणजे देव आहे, आत्मा म्हणजे देव आहे, ब्रह्म म्हणजे देव आहे. पण आता तेव्हा आम्हाला कळून घ्यायचा ना. कळून घ्यायचा? कारण की आम्हाला समाधान झालं नाही. आम्हाला पुढं मृत्यूची भीती आहे. पुढचा असणारा कोणता देह मिळाला आम्हाला काही कळत नाही. म्हणून सगळं जीवन आमचं भयग्रस्त, चिंताग्रस्त, रोगग्रस्त असं आमचं जीवन जगायलो आम्ही. आणि खरं जगायलो नाही का आपण? कसं जीवन जगायलो? भीती आहे. पुढं काय आहे? मरण आहे. ठुलेलं आहे पुढं मृत्यू. कधी येईल काही सांगता येत नाही. दुसरा कोणी जर मेला असं सांगितलं तर आपलं अंतःकरण धडधड होतं. हां, BP वाढती तुमची. तपासून पहा तुम्ही डॉक्टरकडे येऊन. शेजारी कोणी गेला ना आणि ते मेला ना असं तुम्हाला सांगितलं की तुमचं काय होतं? धडधड होतं. ते असं काळीच काय होतो? बापरे, अवघडच कम झालं बाबा. लगेच तुमची BP काय होती? वाढती. अंतःकरण धडधड होतं. मग हे संसारात झटके चालूच आहेत आपल्या. आणि काऊन व्हालं? हे कशामुळं व्हालं याला खरं समजलं. म्हणून देव कळून नाही घेतला. म्हणून संतांची संगत केली नाही. हे प्रश्न अनादिकालाचे तसेच पडलेले. म्हणून हे कोड इथं सुटत. म्हणून देवाचं द्वार काय आहे? देवाचं द्वार. आता हे मंदिर आहे आणि इथं हे देव आहे. त्याचं काय हे आपल्याला सांगायची गरज नाही, माहिती आहे. हे आपल्याला हे मंदिर आहे आणि हे आतमध्ये देव आहे आणि इथं काय द्वार आहे. आता हे आपल्याला मान्य आहे. आपल्याला काय मान्य आहे. याच्याबद्दल काही बोलायचं? हे मंदिर आहे, आता देव आहे. हे आता लक्षात घ्या. हे तुम्हाला जे मंदिराने हे देव बांधला तर इथं येऊन खरा देव कळून घेण्यासाठी संतांनी उपक्रम राबिलाय. हे संतांनी योजना की असे येत नाही ते डायरेक्ट. मग यायला काहीतरी करून जवळ करायचं. मग कसं करायचं? मंदिर बांधायचं, मंदिरात मूर्ती स्थापन करायची आणि सगळ्याला बोलून घ्यायची की अरे बाबा देवाच्या पाया पडा, देवाचं दर्शन घ्या, नामस्मरण करा. सगळ्याला बोलून घ्यायचं. आणि म्हणून हे त्याला इथं बनिलं. यारे यारे लहान थोर सगळ्याला बनी. त्याचा बघा त्याचा भाग तितक्या पुरताच नाही, देव मंदिरापुरताच नाही. देव
मूर्तीपुरताच नाही, हे ते एक माध्यम आहे देवाकडे जाण्याचं. तुम्ही घरून तर काही येत नाहीत, घरी काय ऐकत नाहीत, म्हणून इथं आल्यानंतर अंतःकरण वेगळं होतं तुमचं, सात्विक होतं. घरी रजगुणी असतं, भांडणात तमगुणी होतं, आणि इथं मग तुमचं अंतःकरण सत्वगुणी व्हावं. कारण सत्वन संज्ञा ते ज्ञान, सत्वगुणात ज्ञान होत असतं. म्हणून ही संतांनी बाहेरून देवाकडे नेण्याची योजना राबलेली, उपक्रम राबविला बाहेरून. घर बांधताना मग मंदिर बांधलं, देवहार बांधताना देव बी बांधला. मग हे त्याला तुम्ही यायला समजून बसले, देवाचं देवघर आणि हे देवाचं द्वार. इतक्या पुरतंच आहे का हे द्वार आहे का? अरे हे तर बांधलेलं आहे, हे मंदिर बांधलेलं आहे. त्या मंदिरात तुम्ही देव मांडलेला आहे. देवाला काही परिच्छिन्न नाही, तो व्यापक आहे. इतक्या पुरताच आहे का देव? मंदिरापुरताच आहे का देव? मूर्तीपुरताच आहे का देव? बघा, मूर्ती देव नाही का? मूर्ती म्हणजे देव आहे का? अलंकारात सोनं नाही का? म्हणजे ते अलंकारापुरतं सोनं आहे का? थोडं अवघड आहे बरं आहे, जरा कळून घ्या. अरे अलंकार कल्पित आहे तर सोनच खरं आहे. तसा देव सगळीकडे व्याप्त आहे. मूर्तीतच हे इतका नाही, सगळीकडे आत बाहेर आहे, ते सगळीकडे व्याप्त आहे. आणि तो व्याप्त देव कळून घेण्याकरता, तुम्हाला जवळीक करण्याकरता मंदिराची मूर्तीची स्थापना केलेली आहे. चला त्याच्या पुढं हे आपण देव मान्य, आपल्याला हे मंदिर मान्य आहे, हे द्वार, आणि आपण ज्याचा अर्थ लावला हे द्वार आहे. दर्शन घ्यायचं आणि दर्शक बसायचं, चारी मुक्त्या. हे पहा, दर्शक मंदिरापुढे बसायचं की त्याला सलोकता, समीपता, सायुज्यता, स्वरूपता काय मिळतात? चारी मुक्ती मिळतात. पण कोणचं द्वार? हे द्वार. ह्या द्वारात आत काय? देव आहे. त्याचं काय घ्यायचं? दर्शन हाताने, डोकं ठेकून, आणि पुढे जाऊन गोडाखाली बसायचं शांत, आणि काय करायचं? चारी मुक्त्या प्राप्त. इतकं सोपं आहे काय? असं आहे का? ते असा अर्थ आहे का त्याचा? तुमच्या मनाने तुम्ही काही अर्थ लावताल, तसं काय नाही. हां, तसा अर्थ नाही. ते तुम्हाला देवाकडे न्यायचं माध्यम आहे. देव कळून घ्या. आणि तुम्ही इथं येऊन जर नाही ऐकलं तर ते करण्याला काय अर्थ आहे? इथं येऊन तुम्ही शांत चित्ताने जर अंतःकरण घेऊन स्थिर अंतःकरणाने जर नाही ऐकलं तर त्या कळण्याला काय नाही अर्थ नाही. त्या करण्याला शी न तेव शोधिशी मानवा राऊळी मंदिरी नांदू तू देव व्हा आपल्या अंतरी. म्हणून ध्याना ज्याही एक द्वार आपण समजिलेलं आहे. संताच्या आपला लोकांच्या संगतीमध्ये पडली एरवडी जगापरिचार चालू युती व्यवहार सत्य म्हणून आहे. आणि याचा जो उपयोग करायचा तो परमार्थासाठी, देव कळून घेण्यासाठी मंदिर असतं. चांगले कार्यक्रम देव कळण्याकरता, देव सांगण्याकरता, याच्याकरता मंदिर असतं. त्या मंदिरात हे कार्यक्रम हो कोणचे? देवाबद्दल. इथं आल्यावर देवाबद्दल चर्चा करावं, इथं आल्यावर देव कळून घ्यावा, किंवा ज्याला कळालं त्यांनी कळून द्यावा, त्याच्याकरता हे काय मंदिर आहे. चला, हे आता हे झालं देवाचं मंदिर, देवाचं द्वार आणि देव. याच्या पलीकड लक्षात घ्या, हाच असणारा नरदेह हेच देव कळून घेण्याचं द्वार आहे. हे जो मिळाला आहे तुम्हाला, हे मंदिर वाटत नाही का? मंदिर नाही, हे गौंड्यांनी तयार केलं नाही, ईश्वराचे हात आहे. हे मंदिर कोणी केलं? ईश्वर कृत आहे. आणि हे गौंड्यांनी केलेलं आहे. हे मंदिर जे बांधलंय कोणी? गौंड्यांनी बांधलंय, राजांनी बांधलंय, मिस्त्रीनं बांधलंय. त्याच्यातला देव मनुष्याने ठेवलेला आहे, माणसाने. याच्यातला देव कोणी? पण हे तुम्हाला जे मिळालंय शरीर, हे याला कोणाचे हात लागले? ईश्वर कृत आहेत. ईश्वराने तुम्हाला मंदिर दिलेलं आहे. तुम्हाला मंदिर वाटत नाही का? देव मंदिर नाही. हा काय आहे? पंढरी आत्मा पांडुरंग, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. मग कोणाचं मंदिर?
देह तुमचा का मायबापाचा का देवाचा आहे? कोणी रचलं हे मंदिर? देवाने. दिले इंद्रिय हातपाय कान हे सगळं देवाने रचलेलं मंदिर आहे. म्हणून ज्याच्या करता रचले तिथं तेच कार्यक्रम हो. देवा करता देवाने दिलेलं मंदिर आहे तर तिथं देवाचेच कार्यक्रम हो त्या मंदिरात. दुसरं काही होऊ नाही. चांगलं नाही त्या मंदिरात दुसरं होणं. मंदिरात येऊन गांजा ओढणं, मंदिरात येऊन दारू पिणं हे चांगल्या गोष्टी आहेत का? ह्या हो का मंदिरात? कुठं कुठं होत नाहीत का? या सोडून द्या. पण कुठं कुठं होत नाहीत काही. पत्ते खेळतात लोक कुठं? मंदिरात. गांजा आवडतात. आमच्या इथं तरी शिकवासाई आले आणि मस्त गांजा ओढू लागले. 7 जण होते ते. आम्ही त्याला उठूनच दिलं म्हणलं इथं थांबू नका तुम्ही. हे मंदिर आहे ना इथं तुम्ही मस्त भम भम करायले. ही कोणची भम आहे? कोणची गोष्ट आहे? तुम्ही तिकडं जा म्हणलं दुसरीकडं. काढून दिलं त्याला. थांबवू दिलं नाही मंदिरात. मग हे आता बघा मंदिरात देव कळून घेण्यासाठी देवाचे कार्यक्रम हो. तसं हे बी मंदिर आहे. हे बी काय? म्हणून मंदिरात झाडा, मंदिरात व्यवस्था असा, मंदिरात सगळं प्रसन्नता असा, व्यवस्थित स्थिर ठेवा. काय सुशोभित मंदिरात गेले की प्रसन्न वाटाव. करडत बसावं मंदिरात. एकूण एकाला दुःख सांगा. घरातले घराने सांगावं मंदिरात मांडाव का? चावडी करावं का ती? अरे चावडी आहे ना घरचे भांडणं मांडायला. चावडीत मांडाव. कुठले घरचे भांडणं कुठं मांडाव का? मंदिरात. मंदिरात केवळ देवाबद्दल बोलावं. तसं हे इथं चावडी करू नका. हे शरीर चावडी करू. इथं संसाराच्या गोष्टी भानगडी करूच नाही. इथं देवाबद्दल बोला. कुठं? कारण की हे देवाचं मंदिर आहे. हां लक्षात घ्या. हात पुसून नाही आलं मागं जाऊ दे. मागे झाले ते पाहू नका. पुढे जमीन आहे म्हणून हे देवाचं मंदिर आहे. याला देवाचं मंदिर समजा. याला चांगलं व्यवस्थितशीर आहार द्या. चांगलं ठेवा. कोणाला? कारण की देवाचं काय आहे? हो पहा ना तुम्ही. इथली इथंच एक दंडूक नाही सापडणार तुम्हाला मस्जिदमध्ये गेले तर. बिगर पाय धुतलेले जात नाहीत ते. गुळणा केल्याशिवाय जात नाहीत. आणि खुशाल माणसं बिड्या वेडीत तंबाखू खातेत, चहा पितेत. कुठं? आणा चहा वार करायला भाजण्याला. तिकून चहा कुठं? मंदिरात. बाहेर जाऊन तरी पेवा. म्हणून लक्षात घ्या हे मंदिरात असावं का? या गोष्टी काय घडू नाही मंदिरात घडू नये. व्यवस्थितशीर मस्त प्रसन्न केवळ देवाबद्दल बोलावं मंदिरात. म्हणून हे देवाकडं जायचं मंदिर आहे म्हणजे द्वार आहे. पण देहा सादर पाहावा निश्चित ते सर्व सुख नाम आहे. म्हणून देह देवाचे मंदिर आहे. मग हे एक मंदिर आहे. मोक्षरेख्याला भाग्यविनटला साधू चांकीला हरिभक्त. चला आता देह मिळाला तुम्हाला. आणि जर तुम्ही देव कळून घेतला नाही, श्रवणात गेले नाही आणि संताकडे गेले नाही, सद्गुरूकडे गेले नाही तर मिळून बी काही मतलब नाही. भाई देह मिळाला आणि तुम्ही कळूनच नाही घेतलं, श्रवणच नाही केलं, श्रवण भक्ती नाही केली, देवाकडं नाही, मग संताकडे गेले नाही, सद्गुरू केले नाही, सद्गुरू गेले नाही तर देव मिळून बी देह मिळून बी काय नाही मतलब नाही ना. देह मिळाला पण जर तुम्ही श्रवणच केलं नाही शास्त्राचं. म्हणून सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी इरका मार्ग घटी. तुम्ही श्रवणच केलं नाही शास्त्राचं. शास्त्र तुमच्या करता येतं, हरिपाठ तुमच्या करताय, गीता तुमच्या करताय, अमृत अनुभव चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वरी तुमच्या करतायत, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 10 उपनिषद हे सगळे ग्रंथ कोणा करतायत? माणसा करता. त्याला कर्मत नाही म्हणून लिहिलेत का त्यांनी? कोणा करता लिहिलेत? तुमच्या करता, आपल्या करता संपत्ती आहे. ती संपत्ती आपल्या करता ही यांनी ग्रंथ ऐका आणि मुक्त हो. म्हणून त्याच्या पुढं देवाचं द्वार म्हणजे श्रवण इंद्रिय. कोणचं इंद्रिय? श्रवण इंद्रिय.
हे खरं देव जवळ जाण्याचं द्वार आहे. देवाच्या जवळ जाण्याचं द्वार म्हणजे श्रवण इंद्रिय. श्रवणाचे मिशे निमित्त बैसावे येऊनी सम्राज्य भुवनी सुखी नांदे. आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगी उद्धरती. म्हणून स्रोत संप्रदाय आपला. कोणता संप्रदाय? स्रोत. म्हणजे एकाने म्हणजे ज्याला कळालं त्याने सांगायचं आणि ज्याला कळालं नाही त्याने कळून घ्यायचं. काला वाटो एकमेका. वैष्णवनी का संभ्रम. ज्याला भ्रम नाही त्यांनी सांगायचं, जो निका आहे त्यांनी सांगायचं, आणि जो भ्रमावाला आहे त्याचा भ्रम निवृत्त. भ्रमासकट जो आहे आणि जो निका आहे, निका म्हणजे ज्याला भ्रम नाही, आणि ज्याला भ्रम आहे, ज्याला भ्रम नाही त्यांनी त्याचा काय काढायचा? भ्रम काढायचा. असा आपला वारकरी संप्रदाय स्रोत. म्हणून अवधान एकले दिजे मग सर्व सुखाची पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड. म्हणून हे श्रवण इंद्रिय म्हणून स्रोत संप्रदाय. आणि देवाचं जवळ जाण्याचं द्वार आहे श्रवण इंद्रिय. कोणचं इंद्रिय? देव कुठून कळलं तुम्हाला? श्रवणाने कळालं. कारण की श्रवणानेच तुम्ही ऐकूनच जीव झाले तर ऐकूनच देव हाताल. तुम्ही जीव झाले तर काय करून? ऐकूनच. ह्या लोकांचं ऐकूनच तुम्ही जीव झाले. जीव नाही झाले ह्या लोकांचं ऐकूनच तुम्ही नावावर येऊन बसले, गावावर येऊन बसले, जातीवर येऊन बसले, गोत्रावर येऊन बसले, रूपावर येऊन बसले. ह्या लोकांचं ऐकून. कोणाचं? धनगराचं ऐकून सिंह मेंढा होऊन बसला. कोणाचं ऐकून? धनगराचं ऐकून. कोण? आता झाला असं ना महिना आपला. कोणाचं ऐकून झाला मेंढा? धनगराचं ऐकून. आणि त्या सिंहाला त्याच्या असणारं सद्गुरूंनी म्हणजे सिंहाने सांगितलं तू सिंह आहे, तर त्या सिंहाचं ऐकून तो कोण झाला? होता का झाला? मेंढा होता का झाला? हां. नसलेला झाला होता का असलेला? तसं तुम्ही नसलेले झालेत का असलेले? नसलेलेच नाव झाले ना तुम्ही. नसलेले जात झाले ना. होय. जात वीत गोत कुळ हे जे होऊन बसले तुम्ही असले का नसलेले? ह्या गावाचे नसले का असलेले? मग नसलेले झालेले तर नसलेलं टाकून द्या ना असलेलं व्हा. याला म्हणावं श्रवण. असं ऐका. जे खरं आहे ते ऐका. आणि जे पेरिले डोळा ते उगवले व्यापक भरले तो ते आहे. म्हणून तुका म्हणे कानी ऐकेली मात तोया झाला घात जीवपणा काना वचनाची आभेटी परिसराची पैकिरीटी वस्तू होऊन उठी कोणू एकू जो. म्हणून देवाचं द्वार म्हणजे श्रवण इंद्रिय. कळालं ना? आता आपण अनेक देवाचे काय पाहिलं? हे बी द्वार पाहिलं, पण हे कशा करता आहे ते बी पाहिलं. हे बी द्वार आहे देह, पण हे द्वार आहे. पण खरं द्वार देवाकडं जातं श्रवण इंद्रिय. कोणचं? हां, श्रवण इंद्रिय. म्हणून इथं श्रवण इंद्रियामध्ये महाराज म्हणतात देवाचे हे द्वार. म्हणून देवाचं द्वार लगेच लक्षात आलं पाहिजे की श्रवण इंद्रिय. जिथं जिथं आध्यात्मिक शास्त्राचं चिंतन असेल तिथं जाऊन बसणे. श्रवण करणे म्हणजे ऐकणे. काय ऐकणे? वेदांत शास्त्राचं तात्पर्य काय आहे? वेदांत शास्त्राचं तात्पर्य काय? वेदांत शास्त्राचं तात्पर्य एवढंच आहे, जगत मिथ्य दिसणारं जे कसं आहे खोटं आहे. हे वेदांत शास्त्राचं काय तात्पर्य आहे बरं. जसं एवढे बाजा लावला पंगती वाल्याचे याचं तात्पर्य काय? ही पोरगी त्याच्या हवली करून देणे. हे काय? एवढा हुंडा द्याला इतकं चाललंय, बफे चाललाय, बाजा वाजायला डीजे घोडा आणलाय, एवढ्या यायचं तात्पर्य काय हो? फक्त ही पोरगी ही बला त्याच्या गाड्यात घालायची. हे एवढंच हे तात्पर्य तिथं. तसं वेदांत शास्त्राचं तात्पर्य काय आहे? जगत मिथ्यम. हे जग कसं आहे? खोटं आहे. ब्रह्म सत्यम, ब्रह्म खरं आहे. आणि जीव ब्रह्माय ना परहा. जीव ब्रह्म्याहून वेगळा नाही
ब्रह्म खरं आहे आणि जग खोटं आहे, हे तात्पर्य वेदांत शास्त्राचं. आणि असं श्रवण करणे, वेदांत शास्त्राच्या तात्पर्य निश्चयाचं श्रवण करणे, यालाच काय म्हणा श्रवण करणे, यालाच ऐकीनं म्हणा, याला श्रवण करणे म्हणा. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान ऐकीने हे श्रवण करणे. काही बी ऐकत बसणं याला काय नाही श्रवण म्हणून नाही. काही बघा ऐकूच नाही, काही ऐकायचं तर हेच ऐकावं, हेच एक आठी एर जाणं ते भ्रांती, हेच ऐकीनं खरे, बाकी ऐकून नाही की ऐकल्यासारखं करावं माणसाने, तिकडं मन घालू नाही, तिकडं लक्ष देऊ नाही. जे आपल्या हिताचं आहे, जे आपल्या कल्याणाचं आहे, जे आपल्या मुक्तीला कारण आहे ते ऐकावं, बाकी काही ऐकू नाही. हेच एक आठी आहे, हेच एक खरं आहे. म्हणून याला म्हणावं द्वार देवाचं, श्रवण इंद्रिय. याद्वारे ऐकायचं आपल्याला. काय ऐकायचं? देव ऐकायचा. काय ऐकायचं? आता त्याच्यापुढे एक आठ घातली, उभा क्षणभरी देवाची हे द्वारी. उभा, उभा म्हणजे उभं राहणं पायावर नाही, उभा म्हणजे अंतकरण स्थिर करून. हा उभा माणूस स्थिर असतो, पळणारा चालणारा अस्थिर असतो. आणि उभा माणूस तसं अंतकरण काय झालं पाहिजे आपलं? उभं. उभं म्हणजे स्थिर, म्हणजे विषयातून काढून, जगातून काढून, पदार्थाहून काढून, या सगळं कल्पित आहे, खोटं आहे असं समजून, धनदारा पुत्र जन बंधू सोयी पिशून सर्व मिथ्ये जाणून, हे सगळं खोटे असं कळून ते अंतकरण स्थिर झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे? अंतकरण स्थिर झालं. ते अंतकरण ते शब्द वेचायला, एक एक संतांच्या संगतीतले शब्द आपल्या आत ठेवायला. ते उभा आणि क्षण. क्षण म्हणजे एवढंच अर्थ का? अरे लक्षात घ्या, क्षण या शब्दाचा अर्थ समुद्रातलं पाणी आणि तुमच्या घरातलं पाणी मोजलं तर किती? तुमच्या घरात रानातलं पाणी, गाडग्यातलं पाणी, डेऱ्यातलं पाणी, जारातलं पाणी, आणि त्याची तुलना समुद्रातल्या पाण्यासंग केली तर किती? क्षणभर. त्याची तुलना केली तर समुद्राच्या पाण्यासंग तुमच्या जारातल्या पाण्याची तुलना केली तर किती? तसं बाकीच्या आयुष्याच्या तुलनेत तुम्हाला मिळालेलं आयुष्य किती? क्षणभर. किती आयुष्य? आणि त्याच्यातली त्याच्यात त्याच्यातली त्याच्यात सुसुप्ती आहे, त्याच्यातली त्याच्यात स्वप्न आहे. ह्या दोन अवस्था आहेत. आणि ही जागृती आहे. ह्या जागृतीचं तुम्हाला शब्द स्वप्नात नाही, हा सुसुप्तीत बी नाही. इतके भाग्यवान आहेत का आपण? जाता गंगा स्नानी, हा सापडीले वाटी जाता गंगा स्नानी. हा इतकं स्वप्नातच अनुग्रह झाला तुकाराम महाराजाला, बाबाजी चैतन्याचा. हा जागृतीत होईन तर स्वप्नात का होईल? जागृतीत माणसं ऐकायला यायला नाही तयार. म्हणून उभा क्षणभरी. अरे जीवन आयुष्य क्षण भरून गुरे. किती आयुष्य? फार अल्प आयुष्य माणसाला. क्षणभंगुर आयुष्य. कधी जाईल काही सांगता येत नाही. श्वास आहे तोपर्यंत आयुष्य, श्वास गेल्यानंतर संपला आयुष्य. आणि श्वास झाला काही उशीर लागत नाही. श्वास झाला काही नाही लागत. बघा नाथ महाराजाकडं एक माणूस गेला आणि महाराजाला दोन प्रश्न केले त्यांनी. महाराज माझा मृत्यू पहा किती दिवसावर आहे, माझं मरण पहा. ते म्हणले एका हप्त्यात तू मरणार आहेस. आता महाराज म्हणजे सत्यवादी होते ते, असे थोडेच होते. एका हप्त्यात काय होणार आहेस तू? मरणार होती, मरणार आहेस. आणि माझं दुःख कशाने जाईल? मला वाटतं मी कधी प्रसन्न असावं, निर्भय असावं, निश्चिंत असावं असं मला वाटतं. हे आसक्ती नसुनी, मला संसारातली काही ओढ नसुनी. ते होईल म्हणे, तो अगोदर हे पाय आधी वाच, मग सांगतो तुला. ते हप्त्याला मरणार आहे म्हणून ते आला घरी. आणि मग नुसतंच इतका तो कोणाला भांडणं नाही, कोणाला टाकून बोलणं नाही, बायकोला बी काहीच नाही. बुवा जे आहे ते त्याच्यातच ते मस्त गुंग राहू लागला. भावाची एक एकर बळच घेतलं होतं त्यांनी, ते त्याला देऊन टाकलं म्हणे, घेऊन टाकतो तू वावर बापा,
काय जगण्याला काय अर्थ नाही, हप्त्यात तर मला मरायचं आहे. मग कोणाकडं पैसे असते त्याला सांगितलं पैसे देऊ नका, आणि कोण घ्यायचे होते त्याला काही मागितले नाही. अरे काय करायचे म्हणे पैसे आता हप्त्याला तर काय व्हायचं. आणि लोक म्हणले एका एका मिनटातच माणूस का बदलला बापा, कोणाला भांडणं कोणाला काय नाही, इतका माणूस खराब येऊ. पण काय नाही, हप्ताभर इतका तो राहिला मस्त, कोणासंग काहीच नाही, प्रेमाने बोलणं, हसून खेळून. काय म्हणे आपल्याला राहायचंच किती दिवस आता, एक तर गेला 7 दिवस राहिले, 2 तर गेले 6 दिवस राहिले, म्हणून हसून खेळून प्रेमाळ कोणाला गोड बोलू लागला. ते इतका गोड की कोणाला आलिंगन देणं, नमस्कार करणं, वाकून बोलणं सगळं. हप्त्याच्या नंतर मग 9वा दिवस उगवला, म्हणे मेलो नाही. काय नाही झालं, हे महाराजाचीच कृपा आहे. महाराजाची काय झाली आपल्यावर कृपा झाली. पुन्हा आला पेढे घेऊन, पेढे दिले महाराजाला. म्हणले कस काय, म्हणे महाराज तुमचाच आशीर्वाद आहे, मेलो नाही, तुमची कृपा आहे म्हणून काय नाही झालं, मेलो नाही. म्हणले तुला काय वाटलं याच्यात ह्या 8 दिवसात. म्हणे महाराज काय वाटलं, म्हणे याच्यासारखी मजाच नाही वाटली, किती प्रसन्न वाटलं मला. कोणाची चिंता नाही, घर नाही, काय नाही, आसक्ती नाही, ममत्व नाही, घरात दारातले सगळेच टाकून दिलं माझं हातून. कोणासंग प्रेमाने वागलो आणि दिवसभर भजन करीत होतो. म्हणे दाखवता ना मागं काय होता, दाखवता. म्हणून दिवसभर देवाचं चिंतन करीत होतं ना, असा काळ सरला. म्हणे हप्ता कसा गेला माझ्या कळालाच नाही. इतका लोकांसंग प्रेमाने वागलो. म्हणले जीवनभर असंच वाग ना. मग हप्त्याच्या पुढं कोणाचंच आयुष्य नाही, कोणाचं बी आयुष्य. आणि असाच वाग, कसा वाग, हप्त्यात जसा वागला तसा वाग, कल्याण होईन तो. आणि तीच असणार हेच चिंतन, म्हणून हीच प्रसन्नता आहे, हेच आनंदभरी जीवन आहे, हेच अलौकिक जीवन आहे. म्हणून देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी, असं जीवन जगले तुम्ही. अंतकरण स्थिर करून श्रवणात जर बसले तुम्ही आणि ऐकिलं तुम्ही, आता तुम्हाला 4ही मुक्तीचे तुम्ही अधिकारी आहेत. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, 4ही मुक्ती काय होतात तुम्हाला प्राप्त होतात. म्हणून देवाच्या उपासनेनं ह्या 3 मुक्त्या मिळतात. वैकुंठ भुवनी तया नराला धले, वैकुंठ भुवनी घर केले, तया नराला धले, वैकुंठ जोडले. म्हणून ह्या 4ही मुक्ती, 3 मुक्त्या त्याला प्राप्त होत्या देवाच्या नामस्मरणाने, देवाच्या उपासनेनं. ह्या प्रवृत्तीपर असणाऱ्या मुक्त्या येतात. देवाजवळ जाऊन बसणे, देवाच्या तिथं घर बांधणे आणि चतुर्भुज नर होऊन त्याला हे प्रवृत्तीतल्या असणारं उपासक जो आहे त्याला मिळत असतात. आणि साविच्या मुक्ती जी असणारी ती निवृत्तीतली, ती असणारी श्रवणात बसल्यानंतर मी सच्चिदानंद ब्रह्म आहे, मी आत्मतत्व आहे, मी तो असणारा जो देव सांगितला ते देव आणि मी एकच आहे, जसा देव तसा मी आहे. साविज्यता मुक्ती त्याला, म्हणून मुक्ती साविज्यतावरा हेची करा. म्हणून ह्या मुक्त्या मिळविण्याकरता हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. काय म्हणा, कारण की तुम्हाला मुख आहे. काय आहे तुम्हाला मुख आहे. झाडाला वृक्षात जीव आहे पण मुख नाही. वृक्षात जीव नाही का, तुमचे नख वाढायचे, त्याच्या पारंब्या वाढायच्यात का नाही, मग त्याच्यात काय जीव आहे का नाही. त्याला कळत, त्याला संवेदना होत्यात पण सांगता येत नाहीत. तुम्हाला संवेदना होतात आणि सांगता येतात. त्याला काय नाही सांगता येत नाहीत का संवेदना होत नाहीत, सांगता येत नाहीत. त्याची पारंगी जर तोडली तर त्याला दुःख होतं, त्याचा पान तोडलं तर त्याला दुःख होतं, त्याला कुऱ्हाड आणतं. फक्त त्याला व्यक्त करता येत नाही संवेदना, आणि तुम्हाला व्यक्त करता येतात, सांगता येतात. म्हणून तिथं वाणी नाही, मुख नाही. कुत्र्याला आहे पण त्याचं दुःख व्यक्त त्याला सांगता येत नाही पण व्यक्त करता येतं. त्याला काठी मारली तर आळडतं ते मोठ्याने, मागं पाहतं आळडतं, काऊन मारला असं याने मला, त्याला व्यक्त करता येत नाही. म्हणून ते मुख काहीच कामी नाही, याला तर नाहीत. आणि तुम्हाला हरिमुखे
म्हणा आग्रह आहे महाराजाचा, काय म्हणा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना त्या 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 म्हणण्याने, त्या करण्याने अगणित पुण्य, त्याची गणता तुम्ही पंगत केली, गणिताचा येतं ते पुण्य. त्याच्यात काय येतं? गणितात येतं. पण ते करावं वाटतं माणसाला. काय करावं वाटतं? इथून पंक्ती द्यायला जाऊन नळडावाला, पण इथं येऊन ऐकणार नाही. ते इथं येऊन काय येत नाहीत. 50,000 रुपये लागले पंक्तीला सर. 7-7 क्विंटल गहू लागले, 8-8, 10-10 क्विंटल काय लागले? गहू लागले. लाख रुपये लागले, पण ऐकायला काय लागतं? मग तेवढं आता एवढा पंगत केली तर त्याचा अहंकार आलाच असेल ना. एवढी पंगत 50,000 रुपये उडीले पठ्ठ्याने. लोक बी म्हणतात, पुन्हा हवा भरतात त्याच्यात. ह्यांनी पंगत केली, ह्यांनी पंगत केली, 50,000 रुपये. हे हवा भरणारी लोक तर बाजूचे असतातच ना. हां, आणि मग त्याचा काय होतो? अहंकार. म्या काय केली? गेलं चट. अहंकार आला की चट काय गेलं? मातीत गेलं. दुधातमध्ये 1 मिठाचा खडा पाडायचा, सगळं दूध संपलं. 1 मिठाचा खडा पडू द्या, कशात? घागरी भर दूध असू दे, 1 मिठाचा खडा करू द्या, संपलं. चट नासून जातं. तसं अहंकाराचा खडा पाडा, चट नासलं, ते संपलं. ते पुण्यच नाही, उरपट पाप झालं ते. म्हणजे पुण्य करताच काय झालं? आणि होतं ते. अहंकार येतच असतो. अहंकार कुठं तोंड घालीन, कशात? कुत्र माशी कशावर बसल काही? कुत्र कशात तोंड घालील काही सांगता येत नाही. तसं अहंकार रूपी कुत्र कशात तोंड घालील काही सांगता येत नाही. न कळता, संताच्या संगतीत न करता, संताचं न ऐकता केलेला परमार्थ अहंकार वाढीत असतो. म्हणून ध्यानात घ्या. इथं महाराज मुक्तिचारी साधविल्या, त्यांनी चाही मुक्त्या प्राप्त केल्या, हरिमुखे म्हणा. म्हणून फार सोपा मंत्र दिलाय. काही खर्च करायचं काम नाही, आनंदान करायचं काम नाही. मस्त आपलं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी? त्या पुण्याला अगणित पुण्य हे. म्हणून महाराज आम्ही संसारिक माणसं इथं, काय घरदार, लेकरं बाळ, शेती बाडी, हे आम्हाला वेळ नाही. कशामध्ये? हां, आसोनी का नसुनी? भगवे कपडे घालून जायचं सांगितलं का? नाही, आसुनी. कुठं? आसोनी संसारी. जीभ काय करायची मग? हां, जीव हा वेगू करी. अरे जीव हा तर रिकामीच आहे ना. हात काम करायले, पाय काम करीत असतील, पण जीभ रिकामी आहे ना. हे कामामध्ये काम काही म्हणा, जाईल हा भवश्रम, सुख होईल दुःखाची. जीभ रिकामी नाही. जिबीला लाव सवय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, गोविंद हरी, गोपाळ हरी, असं म्हणायची काय लाव? सवय लाव. एकदा का सवय लावली ना तर तिला म्हणायची गरज नाही. ती आपण मतेच म्हणती. पडले वळण इंद्रिया, तिला म्हणायची गरज नाही. फक्त तुम्ही अगोदर अभ्यास करा. असा जेथे साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासाने काय होत नसतं. अरे अभ्यासाने विष पचतो माणूस. जर अभ्यास केला तर डब्बा पिईल देऊ. कशाने? अभ्यासाने काय होत नाही. मग जर अभ्यास केला रोज तुम्ही भजनाचा, तर एक दिवस असा उजळ सहजच ती भजन करीत राहील. कोण? म्हणून जिव्हा वेग करी, आसोनी संसारी जिव्हा वेग करी. वेदशास्त्र उभारी, हात उभा करून वेदशास्त्र सांगायले. हेच परमार्थाचे साधन येतं. अंतरंगात जायचे, बाहेरंगातून अंतरंगात जायचे साधन हेच येतं, जवळचे येतं. म्हणून याला काय प्रमाण आहे महाराज? आहे का काही तुम्हाला प्रमाण याच्याबद्दल? माघाल्ला काही? अरे जैनी भजन केलं, द्वारकेचा राजा त्याच्या घरी राहतो. हे जैनी भजन केलं त्याचा असणार, त्याला काय प्रमाण? जैनी भजन केलं तो द्वारकेचा कोण? राजा. कोणाच्या घरी? पांडवा घरी. काहून? पाहते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाशी न विसंबती. काहून की ते देवाचे भक्त होते. कोण?
पांडव सतत अखंड देवाचं भजन, म्हणून देवाला भजन आवडतं. भजन वेड आहे, भजन प्रिय येतं, त्याला संत आवडतात, भक्त आवडतात, म्हणून तो कुठं राहत असतो. म्हणून द्वारके ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या खुणा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्हाला सांगतो मोठ्याची खून, व्यासाचं नाव घेऊन. ही व्यासाची खून आहे, ती व्यासाने सांगितलेलं आहे. ही असणारी खून आहे आमच्या शेताची, पूर्वजी मानलेली, आम्हाला माहीत नाही पण कोण रवलेली आहे ती. ही कोणाची खून आहे? ही पूर्वी खून आहे, इथून इकडं आमचं आणि इथून तिकडं तू. ही खून आहे शेतातल्या. तशी ही बी कोणी खून ठोकलेली आहे. व्यास महाराजांनी ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. काऊन? हरी, ते सतत हरीचं भजन करीत होते, म्हणून द्वारकेचा राजा पांडवा घरी. तसा तुमच्या बी घरी राणा येईल, पण तुम्ही बी काय करा? द्वारकेचा राजा कृष्ण परमात्मा तुमच्या बी घरी येतील, पण काय केल्यावर? भजन केल्यावर. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. पुंडलिका वरदी हरिविठ्ठल.